हॅलो गाईस, तर आज महाशिवरात्री आहे. तर सगळ्यांना हर हर महादेव आणि श्री स्वामी समर्थ. तर आज महाशिवरात्री आहे, तर आजचं मी माझं जे काही रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे मी आज हळदीचं लेपन करणार आहे, रांगोळी काढणार आहे, पिंडीला मी अभिषेक करणार आहे. जसं मला जमेल तसं मी करणार आहे. फराळ आज काय करणार आहे, परत ना आपण स्वच्छ करणार आहे, गॅलरी कशी करणार आहे आणि हळदीचं लेपन का केलं जातं, थोडीफार महाशिवरात्रीची माहिती सगळं हे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. माझं रुटीन सुद्धा शेअर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ना तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता महाशिवरात्री म्हणजे काय असतं, तर एक ही महान रात्र आहे ज्या दिवशी आपले जे शिवजी आहेत त्यांचं आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून आपण महाशिवरात्री सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करत असतो. आमच्या इथे शिवजींचं मंदिर आहे, तिथे सुद्धा जाणार आहे, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणूनच मी जी सुरुवात आहे माझ्या रुटीनची ती हेअर वॉश पासून केलेली आहे, कारण की आपलं मन, आपलं शरीर आणि आपलं घर स्वच्छ असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपल्या घरामध्ये ना सकारात्मक ऊर्जा येत असते आणि इथूनच आपली सुरुवात आपण करणार आहोत. तर सगळ्यात पहिला तर मी इथे हेअर वॉश करून घेतलेला आहे. आता आपण आहे ना आपली जी बाहेरची गॅलरी आहे ते आणि आपलं उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, कारण आपलं घर, आपलं गॅलरी, आपला उंबरा स्वच्छ असेल तर सकारात्मक ऊर्जा येत असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते. म्हणूनच मी आता आपली जी गॅलरी आहे ती व्यवस्थित पुसून घेणार आहे आणि उंबरा सुद्धा स्वच्छ धुवून घेऊन मी हळदीचं लेपन करणार आहे. तर आपण हळदीचं लेपन का करायचं आहे आणि कसं करायचं ते पण मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. हॅलो गाईस, तर आता महाशिवरात्रीला घर स्वच्छ करणं म्हणजे ना सकारात्मक ऊर्जा जी असते ते आपल्या घरात येत असते असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच ही जी सगळी गॅलरी आहे ते आणि सगळे उंबरे आपण स्वच्छ करून घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपण हळदीचं लेपन करणार आहोत. गॅलरी स्वच्छ क्लीन करून घेऊया आणि उंबरे पण आपण स्वच्छ क्लीन करून घेणार आहोत. हे बघा, फायनली मी ना सगळी गॅलरी वगैरे पुसून घेतलेली आहे. हळदीचं लेपन पण आपल्याला करायचं आहे, तर आता आपण हळदीचं लेपन पण करून घेऊयात आणि छान रांगोळी वगैरे काढूयात. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये ना लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि सगळे शुभ मानलं जातं. जी पण काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाण्यासाठी मदत होते. आता आपल्याला ना रांगोळी काढायची आहे छान आणि हळदीचं लेपन करायचं आहे. त्याच्यासाठी ना आपल्याला हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये ना थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्याचं लेपन आपल्याला करायचं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना की हळदीचं लेपन केल्यामुळे ना आपल्या घरामध्ये ना सकारात्मक ऊर्जा येते, लक्ष्मी मातेचा वास राहतो, सुख समृद्धी येते. जेव्हा पण तुमच्या घरामध्ये काही सण असेल, आमुषा पौर्णिमा जर असेल ना तेव्हा पण तुम्ही हळदीचं लेपन नक्की करा. त्याच्यामुळे ना आपल्या घरामध्ये जर काही भूतबाधा असेल किंवा नकारात्मक ऊर्जा वगैरे असतात ना त्या सगळ्या निघून जाण्यासाठी ना खूप मदत होत असते आणि खरंच मी हे अनुभवलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते. आता हे आपण इथं हळद घेतलेली आहे, याच्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे. पाणी मिक्स करते मी त्याच्यामध्ये. आणि आज महाशिवरात्री आहे म्हणून मी हेअर वॉश पण केलेला आहे, कारण की आपण म्हणतो ना की हेअर वॉश केलं आपण महाशिवरात्रीला मन, घर आणि शरीर सगळं आपलं स्वच्छ असणं खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणूनच तर हे बघा, इथं मी असं ह्याचं तयार केलेलं आहे. आता ह्याचं आपल्याला ना छान लेपन करायचं. दरवाजाच्या उंबरांना ना आता आपण हळदीचं लेपन करणार आहोत, कारण की हळद ही आहे ना सगळ्यात जास्त पवित्र मानली जाते आणि जी सकारात्मक ऊर्जा आहे ती घरात येत असते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. म्हणूनच आपण नाही तर हे हळदीचं लेपन करणार आहोत. आणि हळद ही आहे ना हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्याच्यामुळेच आपल्या घरामध्ये ना सुख समृद्धी असेल, आनंद असेल येत असतं. आणि हळदीचं लेपन करणं खूप शुभ मानलं जातं. हळद ही एक ना पवित्र गोष्ट आहे, म्हणून कोणताही सण असेल, आमुषा पौर्णिमा असेल तर हळदीचं लेपन तुम्ही नक्की करा. आता आपलं ना हळदीचं लेपन आपण केलेलं आहे. आता ह्याच्यावरती ना आपल्याला एक छान अशी रांगोळी सुद्धा काढून घ्यायची आहे. आता आपण ह्याच्यावरती रांगोळी काढून घेऊया. तर रांगोळी हे आनंदाचं, सुख समृद्धीचं प्रतीक आहे, म्हणून आपण प्रत्येक सणाला वाराला रांगोळी काढत असतो. तर आपण छान अशी रांगोळी काढून घेऊ. आणि खरंच जर तुम्हाला माझा व्हिडिओ मनापासून आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ह्या महाशिवरात्रीला मी हे सगळं केलेलं आहे. जेवढं मला जमलं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला खरंच जर हे मी केलेलं सगळं आवडलं असेल, मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे. आपल्याला जमल तशी काढायची, आपल्याला जमल तसं करायचं, बरोबर ना? आणि रांगोळी आपण का काढतो, तर आनंदासाठी तर काढतोच आणि देवाचं स्वागत करण्यासाठी करतो. आणि आज महाशिवरात्री आहे म्हणून
छान दिसतं म्हणून मी फुलं घालते. एक ना कोपऱ्यामध्ये पण एक छोटीशी रांगोळी काढते मी. हळदीचं लेपन आणि छोटीशी मला जशी जमत तशी मी रांगोळी इथं काढलेली आहे. हळदीचं लेपन केलेलं आहे, फुलं वगैरे ठेवलेली आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हळदीचं लेपन आवर्जून करा. नंतर ना आपण देवपूजा करून घेऊयात आणि त्याच्यानंतर हे जी आपली पिंड आहे, हे जी शिवलिंग आहे त्यांचीच आपल्याला पूजा करायची आहे. कारण आज महाशिवरात्री आहे. तर मी ह्याला पिंड जे आहे त्यांना दुधाचं जे आहे ते आपण अभिषेक घालणार आहोत आणि देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर आपण हे सगळं करूयात. तर मी आता आधी देवपूजा करून घेते. महाशिवरात्री म्हणा किंवा शिवजी हे सगळे ब्रह्मांडाचे सृष्टीचे सगळे प्रतीक आहेत आणि त्यांचं खूप जण त्यांचं करतात. मी ना स्वामी समर्थांना पण खूप जास्त मानते, कारण मला स्वामी समर्थांचे पण ना खूप जास्त अनुभव आलेले आहेत. मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत स्वामी समर्थांचे, म्हणून मी ना स्वामी समर्थांवरती पण खूप जास्त विश्वास ठेवते. आणि मला असं वाटतं की ते पण माझ्यासोबत कुठेतरी आहेत. मला ते प्रत्येक वेळेस साथ देतात, नकळत देतात. आपल्याला ते समजत नसतं, पण आपण कुठला तरी एका देवावरती तर विश्वास ठेवला पाहिजे असं मला तरी वाटतं. इथं आता आपण देवपूजा झालेली आहे. माझी साधी बाधी देवपूजा मी केलेली आहे. आता अशा कॉमेंट्स करू नका की अशीच केली तशीच केली, जसं मला जमत तसं मी केलेली आहे. पण जर माझं काही जर चुकलं असेल तर मला तसं सांगा की तुझं हे चुकलं. असं जर तुम्हाला वाटत असेल मी काही चुकीचं केलेलं आहे तर तसं पण मला सांगा. खरं सांगू का तुम्हाला, कुठल्या तरी एका देवावरती आपला विश्वास असणं खरंच जास्त गरजेचं आहे. जिथं आपले कष्ट संपतात, जिथं आपलं सगळं संपतं ना, तिथून देवाची कृपा चालू होत असते. म्हणून तुम्ही पण ना कुठला तरी एका तरी देवावरती ना आपला विश्वास असणं खूप जास्त गरजेचं आहे, बरं का. ठीक आहे, आता आपली जी देवपूजा आहे ना ती सगळी झालेली आहे. इथं मी दिवा पण लावलेला आहे. आता मी शिवलिंगाची पूजा करून घेते आणि पुन्हा तिथं त्यांना स्थापित करते. ओके, चला. ओम नमः शिवाय. 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 मूर्तीला मी थोडं स्थापित करून घेते. तर आता आपल्याला थोडंसं करून ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता आपल्याला ह्या ज्या अक्षता आहेत ना त्या आपण समर्पित करायचे त्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अभिषेक केला दुधाचा, पाण्याचा. त्याच्यानंतर मी छान मूर्ती तिथं स्थापित केली. परत जे काही अक्षर आहेत ना त्या पण मी तिथं त्यांना समर्पित केल्या. आपल्याला आता देवांना शिवलिंगाला पण पांढरं फुल समर्पित करतो, कारण त्यांना ते जास्त आवडतं, म्हणून मी तर पांढरं फुल पण त्यांना समर्पित करते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता आपण बाकीच्या देवांना पण सगळं फुलं वगैरे घालून घेऊया. आता मी इथं ना धूप सुद्धा लावणार आहे. आपलं आता पूर्ण देवपूजा झालेली आहे. मला जसं पण जमल तसं मी अभिषेक घातलेला आहे. पाणी दुधाचा अभिषेक घातला आणि त्याच्यानंतर मी पांढरं फुल आवडतं म्हणून निशिगंधाचं फुल माझ्याकडे होतं, तर तेच मी फुल इथं घातलेलं आहे. आणि तांदळानं पण तांदूळ म्हणजे अक्षता ज्या असतात त्या पण मी समर्पित केल्या. ओम नमः शिवायचा जप केला. सगळी देवपूजा माझी झालेली आहे. आता फक्त आपल्याला इथं लावायचं आहे धूप, तर मी इथं धूप पण लावून घेते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. आणि ही बघा फायनली माझी अशी देवपूजा मी केलेली आहे. जसं मला जमल तशी मी साधी माझी देवपूजा केलेली आहे. आणि इथं मी पिंडाला अभिषेक पण घातलेला आहे आणि सगळी माझी देवपूजा झाली. मी नामस्मरण केलं. आणि जी पण ही महाशिवरात्री असते ना, महाशिवरात्री म्हणजे काय असतं तर जे आपले शिवजी आहेत ते आणि माता पार्वती यांचा विवाह झालेला आहे, म्हणून आपण महाशिवरात्री मोठी साजरी करतो. आणि अशा प्रकारे मी माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. आता आपण फराळाचं काय करायचं आहे काय नाही ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढे. आणि तर आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी हळदीचं लेपन वगैरे केलं, देवपूजा केली, परत अभिषेक घातला, त्याच्यानंतर गॅलरी उमरे जे आहेत ते सगळे स्वच्छ करून घेतले. परत हेअर वॉश केलेला मी आज, कारण सगळं झाल्यानंतर आता मी आपल्याला फराळामध्ये काय बनवायचं ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फराळामध्ये आज मी वेगळं काय नाही, पण म्हटलं थोडं थालीपीठ बनवावं, कारण शाबू तर आपण म्हणजे खात असतो, जरा म्हटलं कमी तेलाचं काहीतरी. तसं तर आज ना जास्त उपवास करायचा नसतो असं म्हटलं जातं, पण ठीक आहे आपल्याच्यानं काही जमत नाही एवढं करायचं, तर ठीक आहे. आता मी इथं थालीपीठ बनवणार आहे, म्हणून इथं बटाटा किसून घ्यावं म्हटलं. आणि बटाटा किसून घ्यायचा आणि आपल्याला त्याच्यामध्ये शाबू घालायचा आहे. तर मी बोलू देत नाही मी तुला. नाही तसं काही नाही. काही जणांच्या ठिकाणी ना कोथिंबिरी असते का, कोथिंबिरी जिरं खातात, कसं काय तुमच्या इथे पण खातात का मला कमेंट करून सांगा. आमच्या घरी तरी असं काय काही जणांच्यात ना कढीपत्ता पण खाल्ला जातो, कढीपत्ता कोथिंबीर आणि जिरं घालतात, पण आमच्या इथे 4-5 टाका. 4-5 टाकल्या म्हणजे सगळ्या घालणार आहे असं नाही, पण करून ठेवला म्हणजे कसं जर कमी पडला तर घालायला येतो म्हणून. तर इथे मी 2 बटाटे किसून घेतलेले आहेत. शाबू पण थोडा बारीक करता का? शाबू पण मी बारीक करून घेते, कारण हा खूपच मोठा शाबू वाटायला लागला. हेच थालीपीठ तर काही व्यवस्थित बनणार नाही असं मला वाटतंय. एवढा मोठा शाबूचा थालीपीठ कसा बनवायचा, जरा थोडा बारीक करते म्हणजे ना एक जीव होईल ते चांगलं. ओ देता का? आता काय करा, शाबू पण बारीक करून घ्या थोडं, कारण मळायला पण घेणार आहे. आणि हातानच मळतात बरं काय, म्हणजे हातानच करतात काही जण. बघू आपल्याला कसं येईल तसं आपण बनवूया. मी तयारी करून घेतलेली आहे, तर थालीपीठची तयारी केलेली आहे. आता काय माहित थालीपीठ कसं होतंय, तर पण बनवूयात तरी चला. दही सोबत वगैरे पण छान लागतं. बघूया आता थालीपीठ कसं होतंय. तर संध्याकाळी मी आज ना संध्याकाळी पण ह्याला पण जाणार आहे. मी आमच्या इथे एक ना शिवजींचं मंदिर आहे, त्या मंदिरात पण मी जाणार आहे. मला एवढा जे त्रास होतो ना असं आलं पाणी, थोडंसं झाकून ठेवूयात म्हणजे ते जास्त पातळ पण करू नका आणि जास्त घट्ट पण ठेवू नका. आणि असं जर सुती कापड असेल ना तुमच्याकडे तर त्याच्यावरच करण्याचा जास्त प्रयत्न करा, नाही म्हणजे चिकटत नाही, व्यवस्थित त्याच्यावर टाकायला येतं थालीपीठ. तुम्ही जर दुसऱ्या ह्याच्यावर केलं ना तर ते काय सांगता येत नाही व्यवस्थित होईल का नाही. म्हणून सगळे थालीपीठ बनवून घेते. आता फराळामध्ये थालीपीठ आणि दही बनवलेलं होतं मी, तर आता आपण नैवेद्य दाखवूयात. आणि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता आमचा फराळ वगैरे सगळं झालेला आहे. म्हटलं थोडंसं गार सरबत पिऊया. सकाळपासून माझी धावपळ चालू आहे, म्हटलं आता थोडंसं बसून शांत असं फराळ झालेला आहे, म्हणून आता छान असं सरबत पिऊन घेते. आता हे करा आणि छान असं सरबत पिते. हॅलो गाईज, तर आता संध्याकाळी 6 वाजलेले आहेत आणि मी चाललेले आहे शिवजींच्या मंदिरामध्ये. आमच्या इथं शिवजींचं मंदिर आहे आणि तिथंच मी चाललेले आहे. आता सकाळपासूनच माझं रुटीन तुम्हाला मी सगळं दाखवलेलं आहे. आता संध्याकाळी शिवजींच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला मी चाललेले आहे, तर तिथं गेल्यावरती तुम्हाला दाखवते मी. चला बाय. आणि मी मंदिरामध्ये तर पोहोचलेले आहे, पण एवढी मोठी तर रांग लागलेली आहे. मंदिर आहे ते खूप जास्त पुढं आहे अजून, तरी सुद्धा एवढी मोठी लाईन लागलेली आहे. आज महाशिवरात्री आहे ना, म्हणूनच एवढी मोठी रांग लागलेली आहे. आता आम्हाला दर्शन घ्यायला कमीत कमी 15-20 मिनटं तरी लागतील, एवढी मोठी रांग तर असेलच.
आणि हे बघा एवढी मोठी लाईन लागलेली आहे, खूपच मोठी लाईन आहे. इथं नारळ वगैरे फोडायचं काम चालू आहे आणि एवढी मोठी लाईन लागलेली आहे. अशी सगळी गर्दी आहे, एवढी मोठी सगळी लाईन वगैरे लागलेली आहे. हे बघा सगळी, ही बघा इथं हे मंदिर आहे, पण ह्या मंदिरामध्ये एवढी सारी लाईन लागली आहे. तर खाली माणसं स्मरण करण्यासाठी बसलेले आहेत आणि ही एवढी अशी लाईन सगळी लागलेली आहे. काय काय कोणा हे असं काहीतरी चालू आहे, मला माहित नाही काय आहे हे. मी ना आता शिवजींचं वगैरे दर्शन घेतलं आणि मी तिथून आता ना मार्टमध्ये आलेली आहे, कारण तिथं ना खूप जास्त गर्दी होती. त्यामुळे मी ना व्हिडिओज काढायला मला भेटला नाही, म्हणून आता मी शिवजींचं दर्शन वगैरे घेतलं आणि इथं ना व्हेजिटेबलच्या मार्टमध्ये आलेली आहे. थोडासा भाजीपाला वगैरे घ्यायचा होता. नाही घ्या किती मोठा जोडकार बघा ना, मला तरी हैदराबादमध्ये आणि काय खायचं सांगा. त्याला 2 वेळा मोजला की तू वाक्य होशील. तर मी ना जाऊन आलेले आहे मंदिरामध्ये, शिवजींचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. सगळं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आता फायनली शेवटचं एकच काम राहिलेलं आहे, ते म्हणजे देवापुढे आता आरती लावायची आहे, धूप लावायचे आहे. तेवढं एकच काम राहिलेलं आहे, तर ते आपण आता पूर्ण करूया आणि मी माझा ब्लॉग इथंच संपवणार आहे. तर त्याच्या अगोदर मी आरती लावून घेते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर इथं आपली आरती वगैरे सगळं लावून झालेलं आहे आणि अशा प्रकारे मी तुमच्यासोबत सगळं ब्लॉगमध्ये शेअर केलं की मी हळदीचं लेपन कसं केलं, देवपूजा कशी केलेली आहे, फराळामध्ये काय घाललं, मी शिवजींचं दर्शन वगैरे घेऊन आली, हेअर वॉश केला, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि माझा ब्लॉग इथंच मी संपवणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, मनापासून आवडला का मला कॉमेंट करून सांगा. आणि खरंच जर तुम्हाला हा ब्लॉग मनापासून आवडला असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी ना खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या सपोर्ट शिवाय माझी ताकद काहीच नाही. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.